हाय गाईज, वेलकम टू माय अनदर न्यू ब्लॉग. आज मम्मी पेशवाई लुक करणार आहे, तर तुम्ही बघू शकता कसं चाललंय मेकअप आणि काय. आता मम्मीचा लुक झाला आणि चालली मम्मी आता घरी. लुक करून गेलेलं आहे आणि चालली आहे घरी. काय काय आम्ही इथे नाही राहत. असं पकड, एक मिनिट तिकडं. काहीच बघू शकता तुम्ही, पोरा माझी पागल झालेली आहे. याला बोलते तू नको येऊ, त्याला बोलते तू नको येऊ, तरी पण दोघा पण मला घ्यायला येतात. अरे बाबा, हे पागल आहे का, तू पागलच आहे का बा तुला? रस्त्यात पण भांडण दोघांच्या. नेक्स्ट डे आम्ही चाललो आता पार्लरला आणि दुंदऱ्याचा बाबा आणि ऋतू पण आले. आम्ही पण आताच आलो, कुशल आलेला घेऊन. खेळू चल करता आपण. हा, असते असते असते. चल खेळू. तो ताज काढ मांडीवर, तुझ्या मांडीवर असं सांगते का? हा, ताज आहे इथंच, तिने पण नाही लावलं बघ ताज. भेलवाले नको नाचते किती तो काय नाचते किती. सॉरी मम्मी, धुवून देऊ तुला. चल मग हे घे मग हातात, सांडवायचं नाही. नको तो पाहिजे. धुवून देऊ का? हा धुवून दे. चल मग. नंतर आम्ही गेलो होतो हॉस्पिटलला. मामीला मुलगी झाली होती ते बघायला. बघ नेक्स्ट डे आम्ही परत गेलो हॉस्पिटलला. मुलगीला बघायला भेटले ना, म्हणून जास्त बदामच होते आणि पिस्ता आणि मनुके. आणि आता मी मंद आचेवर भाजून घेत आहे. आता हे ब्राऊन कलरचं होईपर्यंत छान भाजत आलेलं आहे. आता मी याच्यात ॲड करणार आहे दूध. तर हे मी माझ्या वहिनीसाठी बनवत आहे. माझ्या बहिणीची डिलिव्हरी झालेली आहे आणि आता मी आज पण माझ्या भाचीला बघायला जाणार आहे. काल गेली होती तर तिला काचेत ठेवली होती, बघायला नाही भेटले. आज मी जाणार माझ्या भाचीला बघायला. कुशल आलेला आहे दूध घेऊन आणि केळी पण मला पाहिजे होती. कुशल दे ना तोडून, आणि दूध पण दे पटकन. चल, अरे टाईम कमी आहे म्हणून आता ते पापड वगैरे नाही बसत. बरं झालं एकच केला, जास्त नको. दूध दे जरा अजून. दूध याच्यात डायरेक्ट टाकते बस. पहिले भांड्यात वरत असं ना.
असं असतं. येस. थांब सांडल या साईडला घे. अरे पागल आगापणा करू नको. सांडलशील सगळं. काय सांडलशील सगळं खाली. असं असतं गं. असं असतं म्हणजे तुला समजत नाही का? वेडा. आता होत चांगला आहे. साखर कमी तर नाही ना पाहिजे. जॅगरी टाकत असतं. काय जॅगरी. कुठे याच्यात काय खीर आहे? थोडा पातळच बनवतो वहिनीसाठी, कारण की आता डिलिव्हरी झाल्यावर जास्त पातळीचे पदार्थ देतील, कारण की ऑपरेशन झाले ना. तुला नाही भीती वाटते, मला भीती वाटते. तुला तर नाही. त्या दिवशी ते पोलीस मला बोलवीत आपल्याला आवाज देत होतं ना. तुझे जरा लायसन ते उलट बोलतो बघा ह्यो पोरगा मला. बघ चल तर बघला कसा बोलतो पागल. अरे ठेव बघा काय त्यांनी माझा फोन घेतलेला आता जस्ट. ठेव ठेव काय आहे तुझा? काय डिलीट नाही करणार, ती पोस्ट करणार आहे आवाज. मग मोठपणी आहे. काय नका बडबड कर. तुझं थांबारच ना पोलीस. सोबतच येत आहे. गरम बनवलेला सँडविच, ते काकरी, टोमॅटो, चीज या त्या. दाखव थोडंसं दाखव खोलून. तुम्हीच बनवला का? घे तुला. ठीक आहे, नको मला. मग तो दे. तो मला तो तुझा आहे का? मग येऊ दे अर्धा. चल. आणि आत्ताच आलेली आहे घरी. आणि हेल्दी फूड्स हे मला खूप आवडतात. क्रिशन तोडलेला आहे. क्रिशन नक्का पुचलच. नेक्स्ट डे मम्मीचा मकर संक्रांतीचा लुक होता, म्हणून मम्मीने मेहंदी काढली होती. पण नेक्स्ट मॉर्निंग मम्मी पडली म्हणून मम्मीचं फ्रॅक्चर झाले, म्हणून लुक आम्हाला कॅन्सल करायला लागलं. आता तरी चांगलं बरं ना. कधी आजच झाले ना? आजच झाली दुपारी. अशी इतकी अशी माझी खाली पडली ना. नाही ओढत. त्यांचा हाताला मुली मग काय नाही करते, फक्त सरळ करू दे मला. परत तो वाकडा नको राहायला. वाकडं नको राहून दे. तेच म्हणतो. होईल, अजून एकदा या लागेल. दुंदऱ्या चालता इथं चालता का तिथं चालता? नाही पाहायला लागले हाताला. हा इथं चालता का ते नाही. लोक कशी खोटं नाव सांगून पण हे करतात. आपला कसा ही आता तिसरी पिढी चालू आहे. यो बाईचा गावला ना आमची इनाकला, तिथं हिला आणली ती बाई होती तेव्हा. तर आता आम्ही निघलोय कल्याणवरून घरी. तर सगळं खूप त्रास झाला. जायला कधी वाचवी.
असते का मग. नंतर आम्ही आई बाबा सोडली आणि घरात हॉस्पिटलमध्ये गेलो कारण की हात खूप दुखत होता. तर मग त्या डॉक्टरनी पण गोळ्या दिल्या दुसऱ्या आणि सांगितलं की होईल हड्डी जुडल म्हणून, काय टेन्शन नका घेऊ. आणि पहिले मात्र डॉक्टरनी पण दिलेल्या गोळ्या औषधं खाल्ली. थोडं बरं वाटलं पहिल्या दिवशी. नेक्स्ट डे रानात मी बुर्जी वगैरे बनवून ठेवली होती, ब्रेड बुर्जी माझ्यासाठी. बाकीचं जेवण दुपारीचं आईने बनवलं, चिकन वगैरे बसल्या आणि सगळं काम केलं. रोज मला एवढं काम करायची सवय होती, 1 मिनिटं पण मी बसत नव्हती. पण आज आता मुलं मला कामच करता येत नव्हतं. मेन माझं मम्मीला केस पण विचारता नव्हती येत, पण मम्मी डाव्या हातानं कशी तरी विचारली. त्यामुळे कुशलने माझ्यासाठी बिस्किट दूध घेऊन आली. आता दोघाही एकदाच नाश्ता दिला. मी काय खाऊ समजत नव्हतं. मी बिस्किटे ठेवायला लागली कारण की ब्रेड बुर्जी मला आवडतं म्हणून कुशल रौनकने बनवली आधी ना. आणि ओरिओ पण आवडतं मला दुधात. तुम्हाला बरोबर माहिती आहे ना मला जे आवडतं ते दिले. आणि एवढ्या गोळ्या खायच्या बोलल्यावर पण दुखत पण जास्त होतं, तर खायलाच लागतील आता गोळ्या. हा छान दुखतं आता. हा खांदा दुखायला लागला. सगळ्या काढून ठेव तरी काढ इथून. तुमच्या दोघांमुळे मला आता हे सगळं सहन करायला लागतंय. 4च का गोळ्या का अजून एक होती? 4च. एक खालीच ना. नक्की 3 टाइम होत्या का? मम्मी यांना जवळ घे. कशी घेऊ जवळ सांग? उभी राहून जवळ घे. मला मग उभी नाही राहते, म्हणजे हाव झाले ना. स्टॉप दादा. अरे बाबा ये रे. आतमध्ये आहे का तू? मग तुम्ही नाही का हात लावला जोराने? आईला देतो मी. आई नाही तर मी वर होतो दे. अरे आई म्हणत. मग तुझ्या हातान खाशील? तुझ्या हातान खाशील? अरे आईला देतो मी. आवड इथं डायरेक्ट. खोपरा. ओय दिया. दिशा डायरेक्ट आल्याने घरातून आणायला लागली. इथे बिस्किटचं घर बनवू नका. ते बिस्किट फोडून देऊ नका. खायचे का तुला? ठेव. किवी. ऍपल. थांब आणतो. तिला एक ग्लास मध्ये भरून दे. ठीक आहे ती. तिला एक ग्लास मध्ये तुला एक ग्लास मध्ये देतो थांब.